मेळघाटातील वाढते बालमृत्यू तसेच गरोदर मातांच्या मृत्यूच्या घटनांमुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत चिंता व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील 3 वरिष्ठ सचिवांचे 5 डिसेंबर रोजी अमरावतीत आगमन झाले। त्यांनी मेळघाटातील परिस्थितीचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली। यानंतर 6 डिसेंबर रोजी कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव डॉक्टर बाबू पवार यांनी विविध स्थानिक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली। बैठकीत मेळघाटातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, गरोदर मातांच्या आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णवाहिका सेवा, दळणवळण सुविधा तसेच आरोग्य सेवेच्या उपलब्धतेबाबत तातडीच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर नरोटे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मेळघाटातील गंभीर आरोग्य समस्यांवर समन्वयातून ठोस पावले उचलण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। काय नेमकं आढळलं, तुम्ही समाधानी आहात का? काय नेमकं सूचना तुम्हाला असं करावंसं वाटणार आहे हायकोर्टाने? आपण कालपासून आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, PWD डिपार्टमेंट, पाणी पुरवठा विभाग, फायनान्स डिपार्टमेंट या सर्व डिपार्टमेंट्सच्या अधिकारी इथे आहोत आणि मेळघाटच्या दौऱ्यावरती आहोत। ते PILच्या अनुषंगाने जे काही विषय डॉक्टर रवींद्र कोले आणि श्री बंड्या साने यांनी मांडले होते, त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला असं म्हटलं होतं की अशा मीटिंग्स करण्यापेक्षा मी स्वतः जाऊन जर तिथे पाहिला आणि तिथेच एक चर्चा केली तर ते जास्त उपयोगी पडेल। त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला तसे निर्देश दिले होते। तर काल आपण 6 गट करून ते सगळे आपल्याला ज्ञातच आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आपण चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये गेलो। त्याच्यामध्ये आरोग्य संस्था, अंगणवाड्या, पाणी पुरवठा, रस्ते, काही ग्रामस्थांशी चर्चा अशा प्रकारचा तो दौरा झाला आणि आज सकाळी त्या सर्व संबंधित त्याच्यामध्ये ते पिटिशनर पण उपस्थित होते। 2 तास चर्चा झाली। त्याच्यामध्ये पण त्यांनी परत काही मुद्दे आमच्या लक्षात आणून दिले। तर या सगळ्याच्या आधारावर आम्ही रिपोर्ट बनवून ऑनरेबल हायकोर्टला सबमिट करणार आहोत। न्यायालयाला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे। काय नेमकं काही हायलाईट सांगू शकाल की ज्या आता न्यायालयापुढे मांडणार आहात आणि प्रभावी उपाययोजना आपण तिथे करणार आहोत? जे काही चर्चा झाली ते सर्व मुद्दे मोकळ्यापणाने पटिशनर्सनी पण प्रशासनासमोर ठेवले। प्रशासनाचे पण सगळे विभाग होते आणि ती चर्चा बऱ्यापैकी चांगली झाली आहे। एकंदरीत असं वाटते की चांगल्या आरोग्य याच्यासाठी आरोग्य यंत्रणा त्याच्यामध्ये जे काही डेफिशियन्सीज आहेत, उदाहरणार्थ काही मनुष्यबळ कमी आहेत किंवा काही ट्रेनिंग्सच्या गरज आहेत, ती सगळं एकीकडे आपल्याला पूर्ण केल्या पाहिजे लवकरात लवकर। काही ठिकाणी या भागासाठी विशिष्ट धोरणही करावे लागतील, कारण जेव्हा स्पेशलिस्ट किंवा डॉक्टर्स या भागात जर यायला इच्छित नसेल तर त्यांना काही जास्त इन्सेंटिव्ह देता येईल का, अशा प्रकारच्या पॉलिसीज पण करता येईल। तिसरा, सर्वात जास्त भर प्राथमिक आरोग्यावर द्यावा लागेल, कारण इतके ते लांब एरियाज आहेत की त्यांना कदाचित अमरावतीपर्यंत पोहोचणं किंवा इतर दूर जाणं अवघड होतो। तर आमचे उपकेंद्र आणि PHC, SDH हे अजून जास्त बळकट कसे होतील, तिथे स्पेशलिस्ट वगैरे कसे राहतील, हे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर एक विषय हे पण आपण प्रयत्न करू की इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जी आहे, म्हणजे वेगवेगळ्या विभागांनी सोबत मिळून काम करणे, अंगणवाडी कार्यकर्ते आणि आशा, पण प्रत्येक स्तरावर तो समन्वय कसा वाढवावा हे महत्त्वाचं आहे। तिसरा, काल पण जी चर्चा झाली की कुठल्या कारणामुळे हे आजार जास्त होत आहेत, तर काही इथे अशा प्रथा आहेत का, जसं तंबाखूचं सेवन खूप जास्त आहे आणि ते 8-10 वयोगटापासूनच सुरू होतो, मुलं मुली दोन्हीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे फक्त कॅन्सरसारखे आजार नव्हे तर
इवन कारण तुम्ही खात राहता, भूक लागत नाही, मग तुमचं न्यूट्रिशन पण अफेक्ट होईल, मग परत तो दुष्चक्र चालू होतो लो बर्थ वेटचा. तर त्याच्यावर काम समाजातर्फे गावातर्फे कसं होईल ते पण एक फोकसचं काम आहे. त्याशिवाय किशोरवयीन मुली आणि मुलं, कारण त्यांनी जर निर्णय घेतला की आपण कुठल्या वयात लग्न करायचं आहे, हां, म्हणजे असे सगळे सामाजिक बेसिकली त्यांच्या एम्पॉवरमेंट. तसं पाहिलं तर आदिवासी समाजामध्ये जेंडर इक्वॅलिटी नॉन ट्रायबलपेक्षा जास्त चांगली आहे. महिला इथल्या जास्त सबळ आहेत. पण मग हे काही गोष्टी जी आहे ज्यांच्या त्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो ते पण कसं टाळता येईल. जे काही दुरावा आहे प्रशासन आणि आदिवासी समाजामध्ये ते कसं कमी होईल. उदाहरणार्थ आज त्यांना थोडी भीती वाटते की आम्ही हॉस्पिटलला गेलो तर तिथे कसं होईल, तुम्ही आम्हाला ब्लड देताय तर ते ब्लड आम्ही नाही घेणार, किंवा काही काही ठिकाणी तर एकदम ज्या गोष्टी आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाही, पोटाला चटके देणं, पोट फुगला म्हणून, अशा अंधविश्वासापासून पण बाहेर येऊ शकू का आपण, ते एक प्रयत्न केले गेले पाहिजे. अशा काही गोष्टी आल्या. त्याच्याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ, औषधी, या सगळ्या गोष्टीवरही चर्चा झाल्या. भाऊ तुम्ही याचिका करत होते 65 बालमृत्यू झाल्यानंतर यामुळे प्रशासन खळबळून जागे झालं. ते प्रधान सचिव मेळघाटामध्ये आले होते, बैठक झाली, तुमचं समाधान झालं का? समाधान थोडंसं झालं आहे. जे मेळघाटमधील जे बाळ रडतं आहे त्या बाळाची रडण्याची कारणं विविध असू शकतात. ते सगळं रडणं थांबवावं असं त्यांची पण इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आम्ही याचिकेकर्ते जरी असलो तर सामाजिक कार्यकर्ता मेळघाटच्या त्या मुलांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या सगळ्या विभागाने त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह घेतलं. आम्ही पण डॉक्टर रवी कोल्हे आणि आम्ही त्यांना सेमाडोपासून त्यांच्यासोबतच आहोत. तर त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनाही असं वाटतं की हा प्रश्न मिटला पाहिजे, संपला पाहिजे. कारण इतर तालुक्यांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि इतर गोष्टींचं प्रमाण कमी आहे. इथल्या आदिवासीच्या ज्या संवेदना आहेत आणि त्यांचं जे काही कल्चर आहे त्याला धक्का न लागू देता आणि त्यांना डिस्टर्ब न करता कसं विकासाचे कार्यक्रम राबविले जातील असा ते प्रयत्न करण्यात, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, अधिकाऱ्यांना ऐकून घेतलं, त्यांच्याविषयी प्रश्न ऐकून घेतले. आम्ही पण त्यांना अजूनही पुन्हा काही सादर करणार आहोत अल्टरनेटिव्ह प्लॅन. कारण की काल जे काही त्यांनी जे काही बघितलं आहे ते देवासारखे काल उतरले होते किंवा माणसासारखे. तर त्यांना जे काही काल दाखवण्यात आलं ते अगदी दिवाळीसारखं होतं. आणि आता आम्ही पुन्हा त्यांना असं म्हणू शकलो नाही, पण आता आम्ही पुन्हा जाऊ फील्डमध्ये आणि खरं नेमकं कारण काय शोधण्याचं. एक त्यांनी म्हटलं होतं की ते 45 रुपये पुरतात का असा त्यांचा प्रश्न होता. आम्ही म्हटलं की हा भुकेचा प्रश्न आहे की आपलं जेवण आणि आदिवासी माणसाचं जेवण किंवा महिलांचं जेवण जे आहे ते दिवसभर काबाड कष्ट करतात. त्यांची मुलं म्हणा, त्यांचा समाज म्हणा, त्यांच्यामुळे त्यांची भूक जास्तच असण्याची शक्यता आहे. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही 30 वर्षापासून या परिसरात फिरतोय, आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, जेवलो, त्याच्यामुळे त्यांची भूक निश्चितच जास्त आहे. म्हणून हा 45 रुपये पुरणार नाही, त्याचा सखोल विचार करण्यात यावा असं आम्ही त्यांना मांडणी केली. आणि मेळघाटच्या अधिकाऱ्यांच्याबद्दल बोललो आम्ही, तिथल्या एकंदरीत सगळ्या गोष्टींच्याबद्दल आम्ही त्यांनी मांडली, त्यांनी नोंद करून घेतली. आणि 18 तारखेच्या अगोदर ते आपला अहवाल सादर करणार आहेत आणि त्याच्या अगोदर तो आम्हालाही देणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही करता येईल का. आणि मेळघाटमध्ये जे तिथले जे वकील आहेत, सामंत साहेब जे आहेत, जे सरकारचे मुख्य वकील आहे, त्यांच्या पण टीम होत्या इथे. आणि त्यांनी एक प्रयत्न केला. फक्त काही भाग जो एकताईसारखा भाग आहे, जो दूर आहे, धुळघाटसारखा भाग आहे, बैरागडसारखा भाग आहे, तो थोडा सुटला आहे. पण त्यांच्या असं एकंदरीत दौऱ्यावरून, आजच्या मिटिंगवरून असं वाटलं की ते ऐकत आहेत आणि ते ऐकत आहेत. तर त्यांनी काहीतरी बघून ते काहीतरी बोलतील, सांगतील असा थोडासा विश्वास निर्माण झाला आहे. आणि या चर्चेमध्ये आम्ही हेही सांगितलं 10,000च्या वर मुलं मरण पावलेली आहेत या मेळघाटमध्ये फक्त, असं त्यांना आम्ही त्याची जाणीव करून दिली आणि त्यांनी जाणीवचं हे केलं आहे. पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आता जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे तो पोषण आहार चालू आहे. काही सूचना या विभागासाठी विशिष्ट आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल शासन स्तरावर जी काही पॉलिसी आहे त्याच्याबद्दल विचार करून बदल होणं शक्य असेल तर तो केला जाईल. परंतु ओव्हरऑल जे पोषण अमृत आहाराचं योजनेचं आणि गरम ताजा आहाराचं जे सुरू आहे ते आम्ही कालच्या ज्या व्हिजिटमध्ये बघितले ते अतिशय चांगलं चालू आहे आणि त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसत आहेत. इव्हन ते प्रेझेंटेशनमध्ये पण आलेले आहेत. सर, अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार दिला जातो तो स्पेशली अंगणवाडीसाठी बनवला जातो, कुठेही बाहेर मिळत नाही आणि त्याची क्वालिटी जी आहे क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची. जसं अनेकदा जे अन्नधान्य वगैरे असतं त्यामध्ये किडे आढळलेले आहेत, तर ते क्वालिटी काही सुधारता येईल आपल्याला. ठेकेदारावर काही कारवाई होत नाही, बऱ्याचदा असं झालेलं आहे.
नाही, कारवाईच्या संदर्भामध्ये जे नियम आहेत त्याप्रमाणे कारवाई होते, परंतु अशा ज्या तुरळक घटना घडतात त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही त्याच्या दखल घेतो आणि त्यावर कारवाई करतो. वास्तव तर ॲक्च्युली खूप चांगलं आढळलं की जे कंपॅरिझन आपण याचं करतो माल न्यूट्रिशनचं, ते इतर जिल्ह्यामध्ये आणि मेळघाटमध्ये. आणि मेळघाटमध्ये आता मी ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केली, 4 ठिकाणी मी व्हिजिट केली, मग बेहाली, रोहू, डोमा, त्याच्यानंतर हातरू, अशा ह्या अंगणवाड्यांना व्हिजिट केली, तर त्या एकाही अंगणवाडीमध्ये सॅमची मुलं आम्हाला आढळली नाहीत. आणि इव्हन ज्या महिला तिथं गरोदर महिला होत्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अमृत आहार जो आम्हाला मिळतो तो खूप चांगला मिळतो आणि त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीत. त्याच्याशिवाय ज्याच्यामध्ये जी पिटिशनरची मागणी आहे बेसिकली की अमृत आहाराचे जे 45 रुपये आपण आज देतो त्या आहारासाठी ते वाढवले पाहिजेत, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावर आम्ही हा जी काही इथली मागणी आहे ती मांडू आणि जर वाढवता आलं तर ते नक्की वाढवू. न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत. जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी, ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे. आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल. कारण याआधी ज्या ज्या डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत. मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल. दुसरी आहे की रोजगाराची जी समस्या आहे महत्त्वाची, ती कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी हे अधिकारी लोक लाँग टर्म सोल्युशन म्हणून न्यायालयासमोर मांडतील आणि ती सॉल्व्ह होईल. दुसरं शिक्षणाचा जो प्रश्न आहे की सबस्टँडर्ड शिक्षण, नाव असते, साक्षर होतो मुलगा, पण तो त्याच्या आधारे कमावण्यासाठी पात्र ठरत नाही, तर तेच त्यांना मिळेल ही अपेक्षा मी ठेवतो. आणि ती यांनी वास्तव रूपाने मांडावी न्यायालयासमोर, हीच त्यांना पण विनंती आहे आणि तुम्ही पण तीच दाखवावी ही तुम्हालाही विनंती आहे. धन्यवाद.